सावरी, अशा नाजूक परिस्थितीत प्रत्येकालाच कोणाच्या तरी आधाराची गरज असते. तुम्ही मला शिकवाल? नक्की शिकवेन. तुम्हाला जर माझं काम पटत नसेल ना, तर मलाही काही गरज नाहीये तुमच्याकडे काम करायची. प्रकरण हाताबाहेर जायच्या आज शायने वा आणि गाशा गुंडाळा आपला. श्रद्धा जगदाळे नावाच्या बाईला मी कधी भेटल्याचं आठवत नाही मला. ती तुम्हाला जे बोलली तो तुमच्या बिझनेसचा भाग होता, आणि आता माझ्याशी जे बोलली तो नात्याचा. बस बस, या अवस्थेत मोकळी हवा खावीच. आई, तुझं आणि शिल्पाचं काय झालं होतं? काही नाही. काही नाही. काय, तिचा फोन आला होता मला की मी उद्यापासून तुमच्याकडे येणार नाहीये म्हणून. मग नको येऊ देत ना, हजारो ट्रेनर्स मिळतील आपल्याला. ती एकटीच आहे की काय? अगं पण काय झालंय तरी काय, मला जरा नीट सांगशील? काय झालं? मी तुला म्हटलं नव्हतं नेहा, ही मुलगी साधी सुधी नाही. बरोबर तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. बरं तर बरं, मी वेळीच तिथे आले आणि टोकलं तिला. नंतर आणखीन काय काय केलं असतं कोणास ठाऊक. अगं हो, पण काय केलंय काय असं तिने? ती शार्दूलरावांचा हात हातात घेऊन त्यांना एक्सरसाइज शिकवत होती. मग त्यात काय झालं? अगं हे तू बोलतेस नेहा? अगं तिने तुझ्या नवऱ्याचा हात हातात घेतला आणि तुला काहीच वाटत नाही? आई अगं ती त्याला शिकवत होती ना. हो, पण एवढं अंगचटीला जायची काय गरज होती? आणि तिला सुद्धा एका परपुरुषाच्या इतक्या जवळ जाताना काहीच कसं वाटलं नाही कोणास ठाऊक. आई तू पण ना उगाच राईचा पर्वत करतेस. अगं लहान मुलाला शिकवताना हात हातात घेऊनच अक्षरं पाटीवर गिरवावी लागतात ना. हो, पण ती लहान मुलांना, तुझा नवरा लहान नाहीये. स्त्री पुरुषातला फरक त्याला चांगलाच कळतो नेहा. याआधी तुझ्या बाबतीत जे झालं ना, आई, काय म्हणायचंय काय तुला? शार्दूल तसा आहे? अगं आई काही काय बोलतेस ग तू? नेहा, मला असं म्हणायचं नाहीये. मला कळलंय तुला काय म्हणायचंय ते. अगं तू गैरसमज करून घेतेस बाळा. मी तुझ्या भल्यासाठी सांगतेय ग. आई माझं भलं बुरं मला नीट कळतं. शार्दूल नवरा आहे माझा, आणि तो लवकर बरा व्हावा म्हणून मी त्या मुलीला घरात आणलंय. आता पुढे जे काही होईल ना ते माझं मी बघून घेईन. ठीक आहे, आता मी काहीच बोलत नाही. आधी काय झालं? काय नाही, सहज. सहज. हं. आज इतक्या दिवसांनी प्रेम होतो जातंय, काही सहज होत नाही. आता नवऱ्याने बायकोवरती प्रेम करायला तुझा काही आक्षेप आहे का? तुला यातही माझा काही डाव वगैरे वाटतोय? नाही तसं नाही, पण आज इतक्या दिवसांनी नवऱ्याला बायकोवरच्या प्रेमाची आठवण झाली म्हणजे नक्कीच त्याच्या मनात काहीतरी सुरू आहे. काय काय हवंय? सांगू? नक्की सांग. बोल. आपलं बाळ. आधी हर्षदा, काय हरकत आहे? सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत आपले. मला नोकरी लागली आहे, चांगला पगार आहे.
आपल्या लग्नाला वर्षही होत आलं, मग तू नाही का म्हणतेस? आधी ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती आहेत ते प्रश्न विचारू नयेत माणसाने. कसलं उत्तर, कसले प्रश्न? हर्षदा, मी काय तुझ्याकडे जगावेगळं मागत नाही. लग्नानंतर प्रत्येकाला एखादं मूल असावं, ते आपल्या घरात खेळावं, बागडावं असं प्रत्येकाला वाटतं. तसंच मलाही वाटतं. यात काय गैर आहे? नाही, गैर काहीच नाहीये, पण ते सध्या शक्य नाहीये. काय शक्य नाही? काय प्रॉब्लेम काय? आधी प्लीज, उगाच नको ते हट्ट नको करूस. अजून 3 वर्ष तरी आपण आपल्या बाळाचा विचार करायचा नाही, हे ठरलं होतं आपलं. हर्षदा, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तेव्हा माझी नोकरी सुटली होती. आपण बिझनेस सुरू करण्याच्या आधीच तो ठप्प झाला होता. आता परिस्थिती बदलली आहे. आपण सेटल झालो. मग आपण मुलाचा विचार करायला काय हरकत आहे? हे बघ हर्षदा, माणसाने बदलणाऱ्या परिस्थितीनुसार आपले निर्णय बदलायला हवेत. आधी आधी प्लीज, मी हे सगळं तुला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? आणि तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी का ऐकावी? हा माझाही संसार आहे हर्षदा. आजवर प्रत्येक गोष्ट तुझी ऐकत आलोय. तू म्हणशील त्याप्रमाणे वागत आलोय. माझं मन, माझ्या इच्छा याला काही व्हॅल्यूच नाहीये का? आधी असं काही नाहीये. तसंच आहे, तसंच आहे हर्षदा. जो तो उठतो तो माझ्यावरती हुकूम चालवतो. मला मूर्ख बावट समजतो. आणि तू सुद्धा. भलत्याच वळणावर जाऊ नकोस आधी. असं काही बोललेलं नाहीये मी तुला. तसं बोलली नसलीस ना तरी तसंच समजतेस तुम्हाला. मूर्ख, बावळट. तू एकदा माझ्या ऑफिसला येऊन बघ. सगळे मला तिथे किती मानतात ते. प्रत्येक जण प्रत्येक बाबतीत माझा सल्ला घेत असतं. मला विचारून काम करत असतात. माझ्या मताला किंमत आहे तिथे. आणि इथे इथे मलाच किंमत नाही. आधी काय झालंय तुला आज? डोकं फिरलंय माझं. वेळ लागलाय मला. हर्षदा, जेव्हा मला ऑफिसमध्ये लोक विचारतात ना, काय आदित्यराव 1 वर्ष झालं लग्नाला, अजून चान्स घेतला नाही का, का काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला, तेव्हा हर्षदा कोणीतरी माझ्या कानात शिसाचा रस ओतल्यासारखं वाटतं. डोक्यात जातात लोक. अरे मग सांग त्यांना खरं कारण काय आहे ते. कसलं कारण? कुठलं कारण? हर्षदा, यात मला कुठलंच कारण दिसत नाहीये. हा निव्वळ तुझा एक बालिश हट्ट आहे. आणि 3 वर्ष थांबू का? कशासाठी? कारण देव्यानी अजून 3 वर्षाची झालेली नाहीये म्हणून. आधी तुला माहिती आहे दादांमध्ये आणि वहिनीमध्ये काय प्रॉब्लेम सुरू आहे. अशा वेळी देव्यानीला सांभाळायची जबाबदारी आपल्यावर आहे ना. अशातच जर आपलंही बाळ आलं तर कसं सांभाळू मी या दोन्ही बाळांना? आणि तुझ्या दादांना तर कारणच लागतं काहीतरी भांडण उकरून काढायला. उद्या जर त्यांनी माझ्या बाळावरून काही खुसपट काढलं आणि त्यामुळे घरात प्रॉब्लेम झाले तर मी स्वतःला सांभाळू शकणार नाही. अशा वेळी काही होऊ शकतं. आपल्या घराचे 2 तुकडेही होऊ शकतील. पण मला हे होऊ द्यायचं नाही. म्हणून 3 वर्ष थांबायचं ठरवलंय. आणि ह्या उपरी तुझी इच्छा असेल तर फक्त पुढे होणाऱ्या परिणामांना तोंड देण्याची तयारी दे. आहे तयार? हॅलो. हॅलो बाबा.
सावरी बोलते. सावरे सावरे, अगं इतक्या रात्री कसा काय फोन केलास तू? सगळं ठीक आहे ना तिकडे? सावरे, काय झालंय बेटा? बोलत का नाहीयेस? सगळं ठीक आहे ना? बाबा, मला जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून फोन केला. तब्येत बरी आहे ना तुझी? हो. मग बाबा, नैना चंद्रापूरकरचा मुलगा ह्यांचाच आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी DNA टेस्ट केली होती. त्याचा रिपोर्ट आलाय. काय काय आलाय रिपोर्ट? ते मूल ह्यांचं नाहीये. अगं मग ही आनंदाची गोष्ट आहे. सावरे, याचा अर्थ असा आहे की जावई बापूंवर लावण्यात आलेले सगळेच आरोप खोटे होते. त्यांचा त्या बाईशी काही संबंध नाही आणि मुलाशीही नाही. मी म्हटलं होतं ना तुला, जावई बापूंवर अरिष्ट ओढवलेलं आहे. तसे ते खूप चांगले आहेत. काही विघ्न संतोषी माणसांनी त्यांना या जाळ्यात अडकवलंय, दुसरं काही नाही. बाबा, पण त्यांच्यावर आरोप लावणाऱ्यांमध्ये मीही एक होते. सावरे, हो बाबा, मी कधी उघडपणे म्हणून दाखवलं नसेल, पण माझ्या मनातही संशय होता. मी त्यांच्यावर अविश्वास दाखवला आणि आता हा अविश्वास खरा आहे की खोटा हेच कळत नाहीये मला. बाबा, मला काही सुचत नाही. खरंच मला कळत नाही मी काय करू ते. म्हणजे मी वागले ते बरोबर आहे का चूक? बाबा सावरे, असा का विचार करतेस तू? हे बघ बेटा, यात तुझी काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाहीये. त्यावेळी तुझ्या मनात संशय निर्माण झाला कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती, दुसरं काही नाही. उलट तू हर्षवर्धन रावांची साथ तेव्हाही सोडली नव्हतीस. तूच त्यांना तुरुंगातून बाहेर काढलंस, किती धडपडलीस, मी बघितलंय ना डोळ्यांनी. सावरे, अपराधीपणाची भावना मनात घेऊन जगू नकोस. तुलाच खूप त्रास होईल. आता जे काही झालं गेलं ते सगळं विसरून जा. दैवानी तुझ्या नवऱ्याच्या माथ्यावर लावलेला कलंक पुसून टाकलाय. आता मागच्या सगळ्या गोष्टी विसर. भविष्याचा विचार कर. स्वतःचा विचार कर बेटा. तुझ्या मुलीचा विचार कर. पण बाबा, हे बघ बेटा, काही गोष्टी जाणीवपूर्वक विसरून जाण्यातच शहाणपण असतं. माणसासाठी ते हितावह असतं. हो. बरं, बाकी सगळं तिकडे ठीक आहे ना? ठीक आहे. आणि देवयानी कशी आहे? बरी आहे. ठीक. आता कुठलाही दुसरा विचार करू नकोस. शांतपणे झोप. हां? बरं बाबा. आणि आणि तुला काहीही केव्हाही बोलावंसं वाटलं तर मला फोन कर बेटा. नाही ना करणार विचार? नाही. शाबास. झोप आता. ठेवू फोन? थँक्यू.
सर काय घेणार तुम्ही? चहा कॉफी? काही नको. मॅडम तुम्ही काय घेणार? चहा कॉफी? नाही काही नको. बरं. ग्रेट. सर जगाच्या पाठीवर कुठेही असो पण त्यांचं शेड्यूल कधीच चुकत नाही. रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळचं जॉगिंग हे ठरलेलंच. अगं एवढी मोठी कंपनी काय उगाच नाही उभी राहिलेली. सर नेहमी म्हणतात, जो माणूस वेळेची किंमत करतो ना, जग फक्त त्याचीच किंमत करतं. आणि म्हणूनच आज नुसत्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशात एक सुप्रसिद्ध बिल्डर म्हणून त्यांची ख्याती आहे. तू परवाचा पेपर नाही वाचलास का? काय आलं होतं त्यात? अगं सरांविषयी लिहिलं होतं. हो. कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील एक झगमगता तारा, वरुण सुभेदार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. बसा बसा. वेलकम टू चंद्रपूर. तुम्ही चहा कॉफी काय घेतली? नो सर. आपण आतापर्यंत मुंबई आणि पुण्यामध्ये बरेचसे सक्सेसफुल प्रोजेक्ट्स केले आहेत, पण आता आपलं टार्गेट आहे विदर्भ. दादा, हां काय रे? मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. हां बोल ना. दादा, खरं तर मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण प्लीज मला समजून घे. तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, तुला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, पण तुझी काळजी वाटते म्हणून बोलतो. हे बघ आदित्य, तुझ्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे बोल. दादा, तू दारू पिऊन आला हे मला पटलं नाही. नाही, मी समजू शकतो की सध्या तुझ्यावर खूप दडपण आहे. अशा परिस्थितीत कोणाचाही पाय घसरू शकतो. मी पण यातून गेलोय. मी पण वाट चुकलो होतो. मी पण दारूच्या आहारी गेलो होतो. पण तुम्ही सगळ्यांनी मला सावरलं, यातून बाहेर काढलं. पण दादा, दारू पिणं हे कुठल्याच गोष्टीवरचं सोल्युशन असू शकत नाही ना. तेव्हा मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज पुन्हा दारू पिऊ नकोस. नाही म्हणजे मी हे तुला सांगणं बरोबर नाही आहे, तरी पण आदित्य, तू माझ्याशी बोललास हेच खूप आहे माझ्यासाठी. निदान या घरात तुझ्यासारखा एक तरी माणूस माझ्या बाजूने आहे बघून खरंच खूप बरं वाटलं. मी तर आशाच सोडून दिली होती. काय या घरात कोणीच किंमत देत नाही मला, पण निदान तुझ्यासारखा एक तरी माणूस घरात आहे ज्याला माझ्याबद्दल अजूनही काहीतरी वाटतं, ऐकून खरंच खूप बरं वाटलं. थँक्स माझ्याशी एवढ्या विश्वासाने आणि काळजीने बोलल्याबद्दल. मी नक्कीच प्रयत्न करीन स्वतःला सावरण्याचा. तू चहा घेणार नाहीयेस का? आणते. नाही, नको आहे मला. नाही, आपण एक काम करू, आपण याच्यातनंच घेऊया. नाही, नको दादा. घे रे, घे घे. अरे घे रे. एका कपातनं चहा प्यालो तर प्रेम वाढतं असं म्हणतात. सध्या मला प्रेमच मिळत नाहीये कुठून. बघूया या निमित्ताने ती तरी मिळतंय का. घे घे.